तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर संडे स्पेशल हा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर काही माहिती भेटेल. चला आजचा चांगला पॉझिटिव्ह विचार बघूया. आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला पाहिजे. स्वतःबद्दल चांगला विचार करा, म्हणजे सगळं काही चांगलं घडू शकेल. तर आत्ता बघा, जस्ट आम्ही घरातून निघतो आहे, कारण आज आधीची एक्झाम आहे, म्हणजे ब्रिलियंटची परीक्षा आहे. तर त्यासाठी आम्ही आलपीला चाललो आहे. तर 2 ते 4 असा पेपर आहे. आम्ही आत्ता 12:30 वाजलेत. जाताना ट्रॅफिक वगैरे असतं, त्यामुळे आम्ही आत्ता जस्ट घरातून निघालो आहे. जीवन जगताना माणसांचा स्वभाव ओळखायला शिका, म्हणजे माणसं ओळखत चला. कारण काय होते अलीकडे की माणसांना माणसं ओळखता येत नाहीत, त्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम यायला लागलेत. लाईफमध्ये कसं असतं बघा, लोकांना जेव्हा तुमची गरज असते त्यावेळेस तुम्ही चांगले आहात असं वाटतं, आणि ज्यावेळेस त्यांची गरज पूर्ण होते त्यावेळेस त्यांना वाटतं की तुम्ही वाईट आहात. आणि म्हणतात ना, रिकाम्या भांड्यावर झाकण ठेवणं आणि चुकीच्या लोकांना पाठिंबा देणं हे काही उपयोगाचं नसतं. म्हणूनच तुम्ही चांगले आहात की वाईट याचा विचार कधीच करू नका, कारण लोकांचं मत त्यांच्या गरजेनुसार बदलत राहणारच आहे कायमस्वरूपी. त्यासाठी माणसांची पारख करताना त्यांच्या तात्पुरत्या गरजेपेक्षा त्यांचा खरा स्वभाव ओळखायला शिका. म्हणजे खरंच आपल्या हितचिंतक कोण आहे हे तुम्ही तुमच्या अनुभवातून शिकू शकाल. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आलेपीविषयी सर्व माहिती असेल कदाचित, कारण आपले महाराष्ट्रीयन बरेचसे लोक इथं फिरायला येतात केरलामध्ये. ज्यावेळेस तुम्ही केरलामध्ये फिरण्यासाठीचं पॅकेज काढता त्यावेळेस बॅकवॉटर हा आलपीमधला मेन पॉईंट तो पण त्याच्यामध्ये सामील असतो. म्हणजे आलपी बॅकवॉटरसाठी फेमस आहे. बोलता बोलता आम्ही आलेपीमध्ये पोचलोसुद्धा, आणि ज्या स्कूलमध्ये म्हणजे आधीचं ज्या ठिकाणी सेंटर आलं होतं त्या ठिकाणीसुद्धा आम्ही पोचलो आहे. तर आत्ता इथं थोडीशी स्टुडंट आलेली आहेत. आम्ही पण इथं वेट करतो आहे, कारण आम्ही जरा अर्धा तास अगोदरच इथं आलो आहे. ऊन प्रचंड आहे इकडं केरलामध्ये, भरपूर ऊन असतं, भरपूर पाऊस असतो. तरी आणि ही ब्रिलियंटची परीक्षा करेक्ट बोर्ड एक्झामच्या मध्येच आली आहे. म्हणजे उद्यासुद्धा त्याचा पेपर आहे हिस्ट्रीचा, आणि आज त्याची ही परीक्षा. आधीला असं वाटत होतं की त्याचा टाईम वेस्ट होईल, त्यामुळे आधी सारखा म्हणत होता की ज्यावेळेस मी पेपर लिहायला जाईन त्यावेळेस तुम्ही जेवण करून माझ्यासाठी पार्सल घेऊन या, कारण इथंच बसलात तर नंतर आपल्याला जेवण करण्यासाठी जावं लागेल आणि माझा टाईम वेस्ट होईल, म्हणून आधी सारखा म्हणत होता. तर म्हटलं चला जेवण करून येऊया. तर आत्ता आम्ही आलपीमधल्या टॉपच्या रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. त्याचं नाव आहे रमदा रेस्टॉरंट. एकदम बेस्ट आहे. इथली सिनरी तुम्ही बघू शकता. एंट्रीचा व्ह्यू असा आहे. गार्डन व्यवस्थित सेट करून ठेवलेलं आहे, आणि जेवण अप्रतिम जेवण भेटतं. कोणत्याही पद्धतीचं जेवण इथं तुम्ही ऑर्डर केलं तरीही भेटू शकते. आणि मस्त इथलं सगळं क्लायमेट वगैरे, आणि पुढं बॅकवॉटरचा पॉईंट आहे, म्हणजे आपण त्याला लेक म्हणू शकतो आहे. त्या काठेलाच वसलेलं हे रेस्टॉरंट आहे. सीनरी गजब आहे. ह्या रेस्टॉरंटविषयी किती बोलावं आणि किती नको असं होईल. कधीतरी तुम्ही इथं आला तर तुम्हाला समजेल की खरंच हे बेस्ट आहे. सगळ्या बाबतीतच बेस्ट आहे. आम्हाला खूप आवडलं, आणि इथं जेवण छान भेटतं. आम्ही असं ऐकलेलं होतं. आम्ही पूर्वी एकदा आलो होतो इथं ह्या ठिकाणी. म्हणजे इथं फंक्शन्स वगैरे होतात, आणि जे कोणी बाहेरच्या देशातून वगैरे फिरायला इकडं आपल्या इंडियामध्ये येतात त्यावेळेस तर रेस्टॉरंटमध्ये त्यांचं बुकिंग वगैरे असतं. इथं रूमसुद्धा भाड्याने भेटतात, आणि जेवण इथं बफे मॉडेल पण असतं, म्हणजे जे पाहिजे ते आपण खाऊ शकतो. तर इथं तुम्ही पाहू शकता, आम्ही रेस्टॉरंटच्या आतमध्ये एंट्री केली आहे. मस्त माइल्ड म्युझिक असतं इथं, आणि शांत वातावरण, एकदम शांत. मन असं हॅपी होऊन जातं, म्हणजे प्रसन्न होतं, मनामध्ये काहीच राहत नाही, एवढं मस्त वाटतं इथं आल्यानंतर. बाहेरची सिनरी तुम्ही बघू शकता. बाहेरचा व्ह्यू असा आहे. तर आपण जेवण केल्यानंतर बाहेरचा व्ह्यूसुद्धा बघूया. इथं रेस्टॉरंटच्या अवतीभोवती फक्त डेकोरेशन केले असं नाही, किंवा रेस्टॉरंटमध्ये फक्त केले असं नाही. तर हे बघा, हे आहे वॉशरूम. तर वॉशरूमसुद्धा मस्त डेकोरेटिव्ह करून ठेवलं आहे त्यांनी. कळतसुद्धा नाही की हे वॉशरूम आहे की काय. एवढं मस्त वाईब येते इथं आल्यानंतर. असं हे आहे ह्या रेस्टॉरंटचं वॉशरूम. आणि इथं रेस्टॉरंटच्या आतमध्ये गेल्यानंतर ना भरपूर अशा केरलाच्या वस्तू ठेवल्यात, म्हणजे डेकोरेशनसाठी. तर इथं गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, मोठीशी जी नाव आहे तीसुद्धा आहे इथं. आलपीमध्ये स्पेशली ह्याच्या रेस होतात, तर त्याचीच एक नाव इथं पण त्यांनी आयडियल म्हणून असं ठेवलेले बहुतेक. इथे सगळे फोटोज वगैरे काढत आहेत. मस्त डेकोरेटिव्ह केलं आहे, म्हणजे आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो नाही,
बाहेरच्या ठिकाणी सगळीकडे थोडीशी माणसंच होती, त्यामुळे म्हटलं की इथं फक्त कोण नव्हतं, त्यामुळे इथलं काढलेलं आहे. जास्त गर्दी असेल तर काढायला नको वाटतं. आणि नंतर आम्ही हात वगैरे धुवून अजून इथं येऊन बसलो, वेट करतो आहे. खरं तर आज आम्ही दोघंच आलो आहे. आधी आणि गुड्डू असती तर मस्त मजा आली असती, कारण त्यांना आवडतं असं वेगवेगळ्या ठिकाणी जायला, जेवण करायला वगैरे, आणि सिनरी वगैरे बघायला दोघांना पण जास्त आवडते. म्हणजे आम्ही पहिल्यापासून फिरतो आहे, त्यामुळे मुलांना पण तशीच सवय आहे. आणि बरीच जण म्हणतात की तुम्ही एवढं फिरता, मग तुम्हाला असं का फिरून फिरून कंटाळा येत नाही का, सारखं सारखं जायचं फिरायला वगैरे. तर पहिल्यापासून आम्हाला सवय आहे. फक्त संडेचा दिवस असतो आमच्याकडे, मग आणि बाकी दिवशी सगळी बिझीच असतात, म्हणजे कुणाकडेच टाईम नसतो. मग संडेच्या दिवशी फक्त मग फॅमिली टूर आम्ही कुठेतरी छोटीशी काढतो आणि जातो, असं हे प्लॅन असतं. आणि जर संडेला पहिल्यांदा सकाळी आम्ही टेम्पलला जातो आणि नंतर मग पुढचं काय आमचं प्लॅन असेल ते. बराच वेळ आम्ही बाहेर वगैरे फिरलो आणि नंतर वेट करून दमलो. लास्ट म्हटलं कधी एकदा असं जेवण येते, आणि फायनली जेवण आलं. तर इथं आम्ही चिकन बिर्याणी, परोटा, ड्राय चिली चिकन वगैरे घेतले. आणि इथलं रेट भरपूर आहेत, भरपूर म्हणजे नॉर्मल हॉटेलमध्ये खातो त्यापेक्षा मला वाटतं डबलच रेट आहे तिथं. पण जेवण एक नंबरचं होतं, जेवण आम्हाला खूप आवडलं. पोट भरून खाल्लंसुद्धा आम्ही, आणि आधीसाठी बिर्याणी पार्सल पण घेतली. आणि ह्या रेस्टॉरंटमधलं तुम्हाला आतला व्ह्यू थोडासा दाखवते. हे बघा, अशा पद्धतीचं आहे पाठीमागच्या साईडने. मस्त सायलेंट वातावरण आहे, असं वाटत होतं की इथंच बसून राहावं एवढं मस्त वाटत होतं इथं आल्यानंतर. आणि आता पोट भरून जेवण केलं आणि आता जस्ट आम्ही बाहेर थोड्या वेळ फिरून यावं म्हणून फिरतो आहे. कारण इथं कसं आहे की आपण जेवण करायला आलो की नंतर कितीही वेळ आपण इथं फिरलो तरी काहीच म्हणत नाहीत. आणि इथं स्विमिंग पूल आहे बसण्यासाठी, किंवा पुढे समुद्र आहे. बोटिंग करायची असेल तर ह्याच्या थ्रूसुद्धा आपण जाऊ शकतो आहे, म्हणजे आपण इथूनसुद्धा बुकिंग करू शकतो आहे. तर आधीसाठी आम्ही जी बिर्याणी घेतलेली ती गाडीमध्ये ठेवली आणि म्हटलं की आता फिरून यावं, त्यासाठी आम्ही चाललो आहे. तर इथे वेगवेगळ्या पद्धतीची फुलांची झाडं आहे, ती एवढी भरगच्च फुलं लागलेत. आणि काही प्लांट्स अशी आहेत की मला त्याची नावंसुद्धा माहीत नाहीत, किंवा मी कधी ती बघितली पण नाहीत. तर हे बघा, ही प्लांट्स मी कधीच नव्हती बघितली. मस्त लुक आहे याचा, म्हणजे प्लास्टिकची आहेत असं वाटतं आहे, बट हे प्लास्टिक नाही, ओरिजिनल झाड आहेत ही. अशी एका लाईनने इथं ठेवलेत ह्या साईडनी, मला आवडलेली जास्त. आणि इथे बघा, रेस्टॉरंटच्या पुढे असा व्ह्यू आहे आणि मी तुम्हाला दाखवते आम्ही कुठं जेवण करत बसलेलो. तर हे बघा, ह्या ठिकाणी समोर आम्ही इथं जेवण करत बसलो होतो आणि तिकडून इकडची सिनरी दिसते. आणि आता इथून पुढे चालत गेलं की बोटिंग, हाऊसबोट लाईन असं ठेवलेल्या आहेत. लाईन म्हणजे आपण म्हणतो ना बस स्टँड, तसं हे हाऊसबोटचं स्टँड म्हणू शकतो आपण त्याला मराठी भाषेमध्ये. मस्त वाईब येते तिथे गेल्यानंतर, मी तुम्हाला दाखवते. आणि तर रिसेप्शन म्हणा किंवा काही पण फंक्शन असेल तर इथं व्हिडिओ काढण्यासाठी सिनरी, गजब सिनरी आहे. आणि हा जो पॉईंट दिसतो आहे, ह्या पॉईंटवरती असं जर कपल्स चालत गेले तर एकदम मस्त शूटिंग होऊ शकतं आहे. मस्त व्ह्यू आहे इथला, म्हणजे शूटिंगसाठी एकदम बेस्ट आहे. आणि ह्या साईडला आहे स्विमिंग पूल, तुम्ही इथं बघू शकताय. आणि एकदम सायलेंट वातावरण, पक्ष्यांचा आवाज मस्त वाटत होतं इथं. हे बघा, आणि इथं आपल्याला पाहिजे असेल तर आपण इथं रेस्ट पण करू शकतो आहे. आणि अशा व्हिडिओमुळे आपल्याला भरपूर माहिती भेटून जाते, म्हणजे घरबसल्या तुम्ही केरला बघू शकताय. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही वेगवेगळं काही ना काही दाखवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे केरलाचं जेवण कसं असतं, मग केरलाचं राहणीमान कसं आहे, प्रत्येकाविषयी सर्व माहिती मी नेहमी सांगतच असते तुम्हाला. तर आता जस्ट आम्ही इथं थोड्या वेळ बसणार आहे, एक 15-20 मिनटं, आणि नंतर मग पुढे हाऊस बोटिंगकडे जाणार आहे. तिथला पण व्ह्यू तुम्हाला दाखवते. खरं सांगायचं तर आलेपीचं खरं नाव आलपुळा असं आहे, आलपुळा असं म्हणतात. आणि इंग्लिशमध्ये जर उच्चार केला तर आलापूजा असं होतं, म्हणजे आपल्या तिकडची कोणी आलं तर आलपूजा म्हणतात, पण ते काही खरं नाही नाव. तो उच्चार पण खरा नाही, त्याला आलपुळा असं खरं नाव आहे. आणि आलेपी शॉर्टमध्ये म्हणतात. तर इथं कोणकोणती ठिकाणं आहेत तुम्हाला सांगते. आलेपी बीच आहे, म्हणजे नारळाच्या झाडांनी वाढलेलं आणि संध्याकाळी फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे आलेपी बीच. आणि दुसरं पॉईंट म्हणजे बॅकवॉटर्स आणि हाऊसबोट.
पारंपरिक हाऊसबोटमध्ये राहून निसर्ग पाहण्याचा आनंद वेगळाच आहे. म्हणजे इथं आपण 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस स्टे करू शकतो आणि मस्त व्ह्यू आहे, गजब आहे. कधीतरी तुम्ही इथं केरलामध्ये आला ना, हाऊसबोटचा आनंद नक्की घ्या. त्याच्यामध्ये कसं असतं की आपण ज्यावेळेस हाऊसबोटमध्ये नाईट घालवतो त्यावेळेस अवतीभोवती सगळीकडे पाणीच असतं. नेहमी आपण बघतो की घराच्या शेजारी जमीन आहे, पण आता हाऊसबोटमध्ये गेल्यानंतर अवतीभोवती सगळीकडे पाणीच आपल्याला दिसतं. तो एक वेगळाच अनुभव असतो. म्हणजे आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही की पाण्याच्या मधोमध आपण आहे आणि पाण्यामध्येच 2 दिवस स्टे करणार आहे. हे मस्त वाटतं ऐकायला पण आणि राहायलासुद्धा पाण्यामध्ये. आणि हे झाल्यानंतर वेम्बनाड लेक आहे, केरळमध्ये सर्वात मोठं सरोवर आहे. आणि तिसरं ठिकाण आहे मारारी बीच. तर शांत पाणी आणि प्रसिद्ध ठिकाण आहे. म्हणजे ज्यावेळेस टूरसाठी लोक येतात त्यावेळेस मारारी बीचवरतीच बुकिंग केलं जातं आणि तिथं रिसॉर्ट पण आहेत मोठी मोठी आणि त्या ठिकाणी त्यांचा स्टे पण होतो आणि पुढं बीच आहे, असं असतं इथलं. आणि चौथं ठिकाण आहे आलेपी लाईट हाऊस. तर इथून ना आपल्याला पूर्ण शहराचं दर्शन होतं. म्हणजे वर गेलं ना आपल्याला पूर्ण आलेपी दिसते. मस्त दृश्य असतं, कलरफुल लाईट पण असतात. आणि नंतरचं ठिकाण आहे कृष्णापुरम पॅलेस. तरी राजस्थानी शैलीतील वास्तुकला आणि संग्रह इथं असतो. नंतरचं ठिकाण आहे ते आपण थोड्या वेळाने बघूया. तर हे बघा, हे आहे बॅकवॉटर. म्हणजे रेस्टॉरंटच्या समोरच हे ठिकाण आहे आणि इथं लाईनने सगळ्या हाऊसबोट उभारलेत. म्हणजे लहान मोठ्या छोट्या, म्हणजे किती पॅसेंजर, कमी पॅसेंजर असेल तर वेगळी हाऊसबोट, जास्त पॅसेंजर असतील तर वेगळी हाऊसबोट, अशा वेगवेगळ्या स्ट्रक्चरने बनलेल्या वेगवेगळ्या हाऊसबोट इथं आहेत. बघायला एकदम मस्त वाटतंय. आणि आपण इथं बुकिंग पण करू शकतो 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, आपल्याला किती दिवस पाहिजेत त्यानुसार. आणि मला असं वाटतं हे दृश्य बघितल्यानंतर खरं सांगू का, ज्या वेळेस आपण बस स्टँडवर जातो आणि सगळ्या बस कशा लाईनने उभारलेल्या असतात, तसं इथं हाऊसबोट सगळ्या लाईनने उभारलेल्या आहेत. आणि असं वाटतं की ही हाऊसबोट बघावी, किती हाऊसबोट बघावी, एवढं मस्त दृश्य आहे. जवळून बघताना पण एकदम मस्त वाटतं आहे. आणि काय झालं की अचानक माझ्या फोनची बॅटरी डाऊन झाली, त्यामुळे मी दुसऱ्या फोनमध्ये व्हिडिओ काढला आहे. त्यामुळे जरा थोडासा फोन शेक होतो आहे आणि क्लॅरिटीमध्ये पण थोडासा फरक जाणवतो आहे. तर आम्ही आता एका हाऊसबोटमध्ये आलो आहे. इथं बघा, तर इथं 4 बेडरूम आहेत ह्या हाऊसबोटमध्ये आणि एक पहिलं बेडरूम मी तुम्हाला दाखवते. असा हा व्ह्यू आहे पहिल्या बेडरूमचा, मस्त व्ह्यू आहे. आणि ह्याच्यानंतर शेजारीच अजून एक बेडरूम आहे. तर प्रत्येक बेडरूमचा लुक तुम्हाला दाखवते. मस्त डेकोरेटिव्ह करून त्याने ठेवलं आहे. तुम्ही जर आत्तापर्यंत कधी हाऊसबोटमधल्या बेडरूम्स बघितल्या नसतील तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला खरंच छान वाटेल. आणि साईडला पाणी, इथं सगळं सोय असते. म्हणजे जेवण वगैरे आपल्याला जसं पाहिजे तसं ते देतात बनवून. जर आपण महाराष्ट्रीयन आहे म्हटलं तर आपल्यासाठी चपाती वगैरे ते बनवून देतात. आणि इथं आल्यानंतर खरं तर साऊथ इंडियन फूडच खायला पाहिजे. म्हणजे भात आणि मासे इथं हाऊसबोटमध्ये आल्यानंतर मस्त टेस्ट असते त्याची आणि मस्त लागतं. खरं इथं आल्यानंतर एक वेगळीच चव येते का माहीत नाही. कदाचित आपण पाण्यामध्ये हाऊसबोटमध्ये बसून खातो त्यामुळे एक वेगळी चव असेल. बट इथला भात आणि मासं खाण्याची जी मजा आहे ना, ती अशी बाहेर आपण हॉटेलमध्ये ती जाऊन खातो तशी अजिबात नाही. आणि इथं जर तुम्ही व्हेज असाल तर व्हेज पण उत्तम पद्धतीचं जेवण इथं बनवतात. तर हा आहे वरचा हॉल. मस्त मोठाच्या मोठा वरचा हॉल आहे. खाली 4 बेडरूम आहेत आणि हॉल पण आहे. वरती पण मोठासा हॉल आहे. तर अशी ही हाऊसबोट आहे, बघू शकता तुम्ही. इथं मीटिंग वगैरे असेल तर मीटिंग पण घेतात. म्हणजे आपल्याला बर्थडे सेलिब्रेशन करायचं असेल, कोणतंही फंक्शन करायचं असेल तरीसुद्धा होऊ शकतं. अशा वेगवेगळ्या मोठ्या बोटसुद्धा इथं आहेत. तर एकच बोट मला दाखवली आहे आणि तुम्हाला आवडला पण असेल हा व्ह्यू मला वाटतं. हे बघा, आणि ह्या लाईनी स्ट्रेट आपण पुढे गेलो तर सगळीकडे बोटच आहेत, हाऊसबोटच आहेत. बट आणि जरी तुम्हाला हाऊसबोटमध्ये बसायचं नसेल तर जस्ट तुम्ही फिरण्यासाठी इथं येऊ शकताय.
मस्त वाईब आहे इथली आणि शांत पाणी बघून मन असं प्रसन्न होऊन जातं. मी एवढ्या वेळा तुम्हाला सांगितलं आहे म्हटल्यानंतर तुम्हाला वाटलंच असेल की मस्तच असेल इथला व्ह्यू. तुम्ही आता एवढा सगळा बघितला त्यामुळे सुद्धा तुम्हाला समजलं असेल. आणि पुढे लाईनने गेलं की हाऊसबोटची लाईनच आहे, बट आम्ही गेलो नाही त्या ठिकाणी कारण की आता आधीचा पेपर सुटेलच, म्हणजे 4ला सुटणार आहे. आता 3:45 वाजलेत आणि आम्ही आता रिटर्न आधीच्या स्कूलवरती चाललो आहे, म्हणजे जे सेंटर दिलेलं होतं त्या सेंटरवरती चाललो आहे. 15 मिनटात आम्ही पोहोचू त्या ठिकाणी. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती तुम्हाला केरळाचे सर्व इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज टूरचे बघायला भेटतील. प्लस आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जातो त्यावेळेस महाराष्ट्राचे सुद्धा ब्लॉग्स बघायला भेटतील. आणि आता रस्त्याने जाताना तुम्हाला दाखवते, इथं ज्या साध्या बोट असतात ना, म्हणजे हाऊसबोट वेगळ्या, हाऊसबोट म्हणजे घरासारख्या असतात आणि इथं रस्त्याने जाताना लाईनने तुम्हाला इथं अशा ह्या साध्या बोट दिसतील. म्हणजे 1 तासासाठी, 2 तासासाठी, 3 तासासाठी आपण याच्यामधून फिरू शकतो, अशा ह्या बोट आहेत. तर हे बघा, ह्या पण पद्धतीच्या असतात. म्हणजे इथं तासावरती पैसे असतात. म्हणजे 1 तास आपण ह्याच्यामध्ये गेलो तर 1000 रुपये, 2 व्यक्ती असेल तर 1000 रुपये घेतात असं आहे. आणि आपल्याला जेवण करायचं असेल तर त्याचं एक्स्ट्राचं पैसे आपल्याला द्यावं लागतात. रस्त्याने जाताना ही सिनरी जरी बघत गेला तरी मस्त वाटतं. एवढा मस्त व्ह्यू आहे इथं. आणि इथं नेहमीच गर्दी असते या ठिकाणी, कारण बरेच केरळामध्ये आपल्याकडची लोकं येतात, वेगवेगळ्या राज्यातून इथं फिरण्यासाठी लोकं येतात. वेगवेगळ्या कंट्रीमधून सुद्धा, बाहेरच्या देशातून सुद्धा लोकं इथं येत असतात नेहमी. तर बाहेरच्या देशातली बरीचशी लोकं इथं केरळामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टाऊनमध्ये बघायला भेटतील. आम्ही आता रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो, तिथं भरपूर बाहेरच्या देशातली लोकं राहिलेली होती, म्हणजे जेवण करण्यासाठी आलेली होती. आम्ही बघितलं फिरताना वगैरे, जेवण करताना. तर ह्या बघा वेगवेगळ्या पद्धतीच्या बोट आहेत इथं. तर मल्याळमध्ये या बोटला शिकारी बोट पण म्हणतात. हा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे. नेहमी मी एवढे मोठे व्हिडिओ कधीच बनवत नाही, बट आता हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, रस्त्याने कडेने जाताना आपल्याला सगळीकडे ह्या बोटच बघायला भेटतील. म्हणजे ह्या एरियात फक्त ह्या बोट आहेत. तर रिटर्न चाललो आहे, म्हणजे आता स्कूलजवळ पोहोचलो आहे आम्ही. आता जस्ट 1-2 मिनटातच आम्ही स्कूलमध्ये पोहोचूसुद्धा. आणि करेक्ट वेळेमध्ये आम्ही आलो आहे, म्हणजे अजून थोडासा टाईम आहे. 5 स्पीडनं आलो, जास्त ट्रॅफिक नव्हतं येताना, त्यामुळे लगेच पोहोचलोसुद्धा. तर इथं वेट करतो. इथं ऊन प्रचंड आहे. मी पहिलं म्हटलं ना, आत्ता सध्या केरळामध्ये बाहेर निघायचं म्हटलं नको वाटतं, एवढं ऊन आहे इथं. आणि आत्ताचा आधीचा पेपर पण सुटला. इथं बघू शकताय बरेचसे स्टुडंट यायला लागलेत आणि आधीसुद्धा यायला लागलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.